गुड मॉर्निंग मित्रांनो. मी प्रशांत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती व्हील्स टू राईड. सो आता मी निघालो आहे राईडसाठी. इट्स आता ही पहिलीच राईड आहे फॉर दी व्लॉग. तर आम्ही एक आता ब्रेकफास्ट राईड करतो आहे आणि एकच शॉर्ट ब्रेकफास्ट राईड म्हणून आम्ही चाललो आहे मरीन ड्राईव्हला. तर मरीन ड्राईव्ह तर सगळ्यांनाच माहितीच असेल. मुंबईत राहणाऱ्यांचं तर मोस्ट ऑफ लोकांचं तर फेवरेट लोकेशन आहे आणि त्याचसोबत रायडर्स लोकांसाठी आणि कार एन्थुझियास्ट लोकांसाठी प्रायमरी हब म्हणून ओळखलं जातं. सो चला आता आपण निघूया. मीटिंग टाईम आमचा आहे अराउंड 6:30 पावणे. ओ माय गॉड टायगर 6:45चा. आज आता संडे आहे म्हटलं तर खूप सारे बिग डॅडीज दिसतीलच आपल्याला रस्त्यात. आणि बघू फक्त आता मरीन ड्राईव्हच आपल्याला नाही करायचं आहे. आता ही ब्रेकफास्ट राईड आहे म्हटलं तर ब्रेकफास्टचं करायला लागणार. सो ब्रेकफास्ट राईडसाठी आम्ही म्हणजे मी तरी आता सध्या 2 ठिकाणं ठरवली आहेत. एक म्हणजे आपलं ग्रँड रोडचं बी मेरॉन आणि दुसरं म्हणजे मरीन लाईन्सचंच कॅनियन को. सो ही दोन्ही पण पारसी कॅफे आहेत आणि मस्त असतात. म्हणजे फॉर ब्रेकफास्ट इट्स गुड. तर आता ठरवूया म्हटलं आहे तर याचा अर्थ मी एकटा नाही आहे. माझ्यावर अजून माझे 2 मित्र मला जॉईन करत आहेत. सर माझ्याबरोबर आता माझा एक कॉलेजचा फ्रेंड रोहन आणि माझ्या ऑफिसचा फ्रेंड प्रियांशू. सो आम्ही 3 जण जातो आहे. आणि माझ्या सकाळ एका डिस्कशनवर मला हे समजलं आहे रोहन त्याची स्कूटी म्हणजे त्याच्याकडे ॲक्सेस आहे 125. सो तो स्कूटी नाही आणू शकत आहे कारण निष्काळजीपणा मेंटेन करायची सवय नाही त्याला. तर आता तो म्हणतो आहे की मी ॲज अ पिलियन म्हणून येईन. तर बघू आता त्याला पहिला भेटू आणि घेऊन जाऊ त्याला डबल सीटच. लेट्स सी. लेट्स हॅव फन. आता मीटिंग स्पॉट आमचा आहे सँटाक्रूज जवळ कारण रोहन सँटाक्रूजला राहतो आणि जो प्रियांशू आहे ही इज रिच गाय ऑल द वे फ्रॉम पवई हिरानंदानी. तर तो तिकडूनच भेटेल आम्हाला सँटाक्रूजला. JVLRनेच येईल कदाचित. सो बघू जसं तसं रेकॉर्ड होत जाईल. जसं तसं पुढे जात जाऊ अपडेट देत जाईल. खूप टायमाने ॲक्च्युली मी राईड करायला निघालो आहे कारण अर्थातच पावसाने बट्ट्याबोळ करून टाकलेला सगळ्या गोष्टींचा. आव आता बघू आता काय.
बाबा बापरे. येस रोहन, हाय. सो रोहन आलेला आहे आणि आता प्रियांशूची वॉट बघतोय आम्ही. तर तो थोडासा लेटच आहे, तर आता जाऊया पुढे मीटिंग स्पॉटला भेटूया त्याला. डॉगेश भाई चला भेटूया. अँड प्रियांशू इज हिअर. रुक रुक रुक. तर प्रियांशू पण आलेला आहे. लेट लतीफ, ऑलवेज लेट लतीफ, व्लॉग अँड ऑल. येस, दादा ठरवतो आम्ही कुठे जायचं ब्रेकफास्टला, कारण प्रियांशूला थोडा बी मेरवानचा ट्रॉमा आहे. रेकॉर्ड होत आहे, रेकॉर्ड होत आहे. हां, बॅटरी सेव करायला स्क्रीन ऑफ होते. यस, अभी ये सेल में. यस यस यस. तो कहाँ जाना है ब्रेकफास्ट के लिए? बी मेरवान. उधर ही जाते. एक्चुअली एक है कैनियन के करके है, कैनियन को करके है, लेकिन वहाँ पे ना प्रॉब्लम क्या होता है पता है, सीट नहीं मिलती यार जल्दी, और शेयर करना पड़ता है. जैसे अभी अपन 3 है तो अपने को 4 का टेबल मिल जाएगा, लेकिन कोई बंदा आएगा ना तो उसको देना पड़ेगा. तो वो है. जल्द बी मेरवान. यस या बम बम. अरे क्या नखरे, गाड़ी का मेंटेनेंस नहीं करता, कुछ नहीं करता. हलगर्जी पना, एकदम हलगर्जी. आता ते पण फिक्स नाही, सर्व्हिसिंग को लिया दूंगा. नेक्स्ट राईडला विचारलं तेव्हा पण बोलणार अरे नाही रे, स्कूटी चालू नाही केली रे. तर आता निघतोय आम्ही, भेटलोय तिघं. आता निघतोय ब्रेकफास्ट करायला. तर फायनली ठरलंय आमचं बी मेरवानलाच जायला. लेट्स गो. खूप टायमाने मी डबल सीट चालवते असं राईडवरती. ऑल थँक्स टू रोहन खडपकर. मोहब्बत के परदेस में करते हो नफरत. अरे डॉगेश भैया. Yes, we are about to reach B Meerwan. B Meerwan, the OG Meerwan.
येस सर, हे आपलं ग्रँड रोड स्टेशन आणि त्याच्या समोरच तुम्ही बघू शकता तो फेमस बीम एअरवॉन. या आता गाडी लावूया आणि आत जाऊया. येस, तर ऑर्डर आमची आलेली आहे, मावा केक, बनमस्का आणि चाय. तर आता रोहनने स्कूटी तर नाही आणली आहे, तर पे तर तोच करणार आहे. येस, चला पैसे वाचले आपले ब्रेकफास्टचे. येस, तर आता सगळ्या हार्लीचा ग्रुप घेऊन आले तिकडे. मस्त मोठ्या मोठ्या हार्लीच्या बाईक्स आहेत. दाखवतो थोड्याच वेळात, तिकडूनच जायचं आपल्याला. निघूया आपण, तयारी करूया. येस, तर आता निघतो आम्ही. इकडे मोठा एक ट्रायम्फ आणि हार्लीचा ग्रुप आला आहे, बघू शकता तुम्ही. अमेझिंग बाईक्स, अमेझिंग बिग 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 बाईक्स. हीच एक मजा आहे सॅटर्डे ना तर संडेच्या विकेंडच्या राईडची, की अशा क्रेझी मशीन्स तुम्हाला बघायला भेटतात. मला तर माझ्या 2 ड्रीम बाईक्स बघायला भेटल्या. एक म्हणजे ट्रायम्फ बॉर्नविल बॉबर 1200 आणि एक म्हणजे बेबी हार्ले 750. आता रोहन बाबू प्रियांशू बाबू बरोबर बसलाय. शाउट आउट रोहनला, कारण त्याने आमच्या ब्रेकफास्टचे पैसे भरलेत. एकटं राईड करायला मजा येते, जरा हलकी वाटते गाडी, कारण रोहन जड आहे. वी आर अबाउट टू रीच मरीन ड्राईव्ह. तर आता डायरेक्ट पहिला तर आम्ही एकदम शेवटच्या टोकाला जाऊ, नरिमन पॉईंटला. तिकडून काहीसं जरासं गप्पा गोष्टी करू, इकडल्या तिकडल्या वार्ता, आणि मग परतीच्या प्रवासाला लागू. कोस्टल रोड वगैरे बनल्यानंतर एकदम वेगळंच झालंय, मस्त वाटतंय, ओपन ओपन वाटतं आता खूप. BMWची M सिरीज दिसते. वाव, नाईस. या एक्स ड्राईव्ह M34i विथ गोल्डन ब्राउन रिम्स. एक वाव, लॉन्च लॉन्च. स्ट्रेच मारून डायरेक्ट या सिग्नलला पोचलाय तो. वापस वापस वापस. प्रियांश बहुतेक त्याच्याबरोबर रेस करायला ट्राय करतो. बघू आता निघालो आहे आम्ही परतीच्या प्रवासाला. काय इंटरेस्टिंग दिसलं तर करीन कॅमेरा चालू. आणि हा आहे कोस्टल रोडचा एंट्रन्स, जिथे 2 व्हीलर्स अलाउड नाही आहेत अनफॉर्च्युनेटली.
Super bikes, super bikes, super bikes. Wow, look at that Porsche. Nice Porsche, bro. 911 Carrera. अरे अरे कार वाले अंकल, वेगळा कलर आहे रे, मस्त कलर आहे. येस, तर आता बमबमला ड्रॉप करणार आहे आम्ही इथे. हा ब्रिज आपल्याला घेता नाही येणार आहे, पण हा स्ट्रेच आपण पळवू शकतो. अरे तुला सुट्टे कशा देऊ काढून. येस बाय बम बम. येस बाय बाय बाय. चल लेट्स गो. प्रियांशा आता निघेल इकडून, JVR लारला सेपरेट होऊन जाईल आणि मी पुढे जाईन बोरिवलीपर्यंत. तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्लॉग, आणि काही सजेशन्स असतील तर कळवा. ब्रेकफास्ट राईडसाठी, लॉंग राईडसाठी काय चांगलं वाटलं ते सांगा. डू लाईक, कमेंट अँड शेअर. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.